49. बियरीचा ठोलाच मारला. असं होतं त्याच्यामुळे म्हणून खुश झालाय. अशा किती बक्षीस लावत सगळं जिंकणार. आज तुमचा 200 खाली होणार. लावा फक्त आणखी एक मारता बॉल ज्याला तो होत नाही. गणपती बाप्पाला तुषार अर्पण केला जाईल. तुम्ही कसं आपल्याला की आपण या गणपती बाप्पाच्या प्रतिमेला तुषार अर्पण करावा. पूजन केले जाते. गणपती बाप्पाला अगरबत्ती ओवाळली जाते. त्याचबरोबर ठिकाणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सर्व शीतल शांत पाटील यांना विनंती असेल की आपण शुभास्ती या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करायचं. तर आदरणीय सन्मान्य ठिकाणी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री अमित संघाची पाटील साहेबांना विनंती असेल या ठिकाणी गणपती बाप्पाचं शुभवाराचं गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व उपस्थित मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाते. गणपती बाप्पाला हळदी कुंकवाचं औक्षण केले जाते. पुष्पहार अर्पण केला जाते. शीतल अर्पण केला जाते. ही सुरुवात आहे शुभ कार्याची आणि गणपती बाप्पाने कुठून या ठिकाणी स्पर्धा निर्विघ्न पार पाडतील. गणपती बाप्पा गणपती बाप्पाला साकडं जातं. गणपती बाप्पाचं पूजन करूया. ते गणपती बाप्पा या आमच्या स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडते. या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गणपती करूया. या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सदस्य गुड मॉर्निंग मित्रांनो. सदस्य शीतल शांत पाटील माजी सरपंच साहेब. गुड मॉर्निंग मित्रांनो. जयदादा या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे म्हणजे आमचे 40+ असोसिएशन. 40+ म्हणजे एक धाव आरोग्यासाठी. त्यासाठी आमच्या या मॅचेस भरवल्या जातात. बक्षिसं काही जास्त नसतात. 3,000चं बक्षीस असतं. 3 नंबर असतात. 3-3 हजाराचे आणि 3-3 हजाराचे नंबर. फक्त एक धाव आरोग्यासाठी म्हणजे आपलं शरीर आरोग्य राहावं त्यासाठी आमचं हे मॅचेस भरवल्या जातात. आणि याच्यासाठी आमचं जेवण वगैरे असतंय. नंबर काही जास्त मोठे नसते. 3 नंबर असतात. 3-3 हजाराचे नंबर असतात. पण हे मित्र आरोग्यासाठी एक धाव आरोग्यासाठी हे 40+ मास्टरमध्ये खेळले जातात. तर 40 जे झालेले आहेत त्यांचे मॅचेस असतात. आणि त्या 40 मास्टरमध्ये पहिला खेळाडू येतोय तो म्हणजे आमचा 48 वर्षे ज्याला झालीत त्याला प्रथमतः खेळायला प्राधान्य दिले जाते. तसेच बॉलिंगसुद्धा करायला पहिले त्याला प्राधान्य दिले जाते. तर आमचे हे जे मॅचेस आता भरवले असतात हे आमच्या प्रत्येक वर्षी असतात मॅचेस. तर प्रत्येक वर्षाला प्रत्येक जण ज्याचे झालेला आहे तो त्या मॅचेसमध्ये खेळवला जातो. तर आता आपण बोलूया उद्घाटनासाठी. तर उद्घाटन करणार सरपंच साहेब रजनी हिरामन ठाकूर ग्रामपंचायत विभाग सरपंच साहेबांना आपण आपलं शुभ असते. त्याचबरोबर सर्व मान्यवरांना ग्रामपंचायत सदस्य श्याम पाटील, त्याचबरोबर मालती सुरेश पाटील, माजी सरपंच अमित संघाजी पाटील, त्याचबरोबर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहता आहोत. त्याचबरोबर पारितोषिक 3,000 रुपये चषक चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर स्पर्धेला खूप उशीर झालाय. नाव घेतलं जाईल पनवेल तालुक्याचं अगदी वेळेवर वेळेचा बंद माणसाने शब्दात तो पाळावा आणि वेळ द्या ती पाळावी. उशीर जातो ना तेव्हा. तर मंडळी आता जे इथं उद्घाटन सोहळा पार पडतोय ते म्हणजे आमच्या 40+ तर बघा हे जे सदस्य सरपंच हे सर्व आलेले आहेत दिघाटी ग्रामपंचायतमधले. त्यांच्या हातून हे उद्घाटन सोहळा पार पडतोय. आणि या मॅचेस आमच्या ज्या आहेत 40+च्या ते एक धाव आरोग्यासाठी यासाठी खेळवल्या जातात मॅचेस. कारण घरात बसण्यापेक्षा थोडा शरीराला चांगलंपणा वाटावं त्यासाठी हे आहे. मोरया मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी आपल्याला उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आणि आता आमच्या खेळाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा पहिले मॅचेस लागेल ते वशिनी वर्सेस रांजणपाडा. तर वसिनी वर्सेस रांजणपाडा यांचा पहिला राऊंड होईल. त्याच्यामध्ये बघूया कोण कोण टपाटप मारतोय त्याच्यासाठी आमच्या मॅचेस. कारण 40+ म्हणजे टपाटप मारणार कमी असतात पण ते एक धाव आरोग्यासाठी आम्ही क्रिकेट सामने खेळवले होते. या आमचे वशिनीचे महेश पाटील सुरेश. तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. तर का रांजणपाडा आणि वशिनीचे पहिले सामना आहे त्याच्यात टॉसचा कॉल बघूया कोण जिंकतोय. तर सदस्य शीतल पाटील याच्या हातून पहिला टॉस होईल.
रांजणपाडा टॉस आणि पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहे ते रांजणपाडा संघाने टॉस विन जिंकलेली आहे आणि सदस्य सुरेश पाटील याला पहिलाच खेळाचा मानकरी भेटलाय. पहिला चेंडू चांगला टोलावून काढलाय. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ना तर पॉली हाऊस बी बघायचा असला तर जाऊ शकता. हा कडक प्रहार, मोठा फटका. चेंडू जाते का सीमा रेषा पार. चेंडू जाते सीमा रेषा पार. रंगप्रक्षासाठी त्या दिशेने मला फटका झेल होण्याची शक्यता आहे. झेल घेतला जातोय. कसिबा प्रतिमाचा झेल लंघनच्या क्षेत्राच्या दिशेला. चेंडू मात्र जातोय या ठिकाणी किरण पाटील. चेंडू मात्र असतोय. बॉल खेळून काढला. चेंडू ट्रायल करतोय का बघूया. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला नाही. त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्र. मारला समोर दिला. फलंदाजाकडे ती क्षमता आहे की एक हाती सामना फिरवण्याची. जितके चांगले फलंदाज तितके चांगले गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय वर्षाली संघाचे. पाहायचा आहे कुठल्या प्रकारची अभी मजा आएगा ना भिड़ो. अजूनही बाकी आहे 3 म्हणजे 9 चेंडू आणि 27 धावा. फटके मारावे लागतील. टाळ्यांसाठी प्रेक्षक वर्ग संघ मात्र या ठिकाणी उत्सुक आहे. शरीर मात्र या ठिकाणी साथ देत नाही. क्या बात है. 5वी धाव होते का. आता मात्र फासल्या फासफूल झाल्या. फोटोस मात्र आज भार करतोय. शांत राहा. 4 धावा या ठिकाणी. आवश्यकता या फटक्याने मात्र सामन्याला कलाटणी दिलेली आहे. बघूया काय घडतंय. याची डोळा. त्यांचा मारलेला फटका नेट क्षेत्रामध्ये जातोय. अप्रतिम असा झेल. हे देखील या ठिकाणी थांबतात. त्याचा फलंदाज 4 चेंडू आणि 16 धावा. अरे बापरे. हा चेंडू कुठला तर फक्त त्यांनी मला सांगावा. बोलू तवळ टाकला. वाईड बॉल. हे बॉल या ठिकाणी धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र क्या बात आहे. चौका छक्का पाहिजे. बॉल धन्यवाद. यांची कलाई का उपयोग किया. पहिला ठोला महेश गावंड यांचा. तिथं बॉल तिथंच. बॉल तिथंच आहे. अरे तोच बॉल देता. ठोला बसलाय नाही पहिलाच. गाण खावण्याचा गप बस. सुंदर बॉल. स्पीड मध्ये मारतोय. तू गलास टाकताना गलास नीट टाक. गेला. एलबी नाही सांग. गेला. डबल घे डबल भेटे घेवायची. मारी तो शेवटची चेंडू मस्त मारला. डबल घे माया डबल भेटतोय. थांब गप बस जरा. अरे डबल का टेबल भेटेल. टेन्शन काला घेतस. धावाला का तुला वाटलं मी आहे तिथं.
डबल आयरन. चला जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय सामना आपण पाटमली वर्चस्व अधिकारी या संघामध्ये चला कट केला चेंडू बॅट पॉईंटच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या या ठिकाणी होते. हा अधिकारी संघ या ठिकाणी पाहतोय आपण. दगड खेळायचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडू मात्र जातोय सर्कलच्या बाहेर. त्याने 3 क्षेत्ररक्षक मात्र या चेंडू मागे धावतात. तत्पूर्वी मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतो सचिन. खरं तर या फटक्याला फ्रंटफुटून खेळायला पाहिजे होता. जागून खेळायचा प्रयत्न मुवमेंट पाहायला मिळाला नाही. गोलंदाज सचिन राऊंड विकेट मारा करेल. फ्रंटला खेळायचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू अगोदर खेळायचा प्रयत्न केला गेला होता. या ठिकाणी गोलंदाजाने मात्र या ठिकाणी गुडलक्ष्मी टाकलेला हा चेंडू मात्र सहजरित्या मात्र दुसऱ्या षटकातील. आता मात्र फटका माझा प्रयत्न केला गेला होता. आपण मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाटण संघाच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना 30 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आपण या ठिकाणी पाहतोय. मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. या ठिकाणी झेल आहे पण झेल खाली मात्र कोणी नाही. फटका या ठिकाणी चेंडू उचलताना फेकतोय. नको या ठिकाणी बघू काय होतंय. मला अरे धाव घ्या आता. चाललाय का तुमचा हातभार करत असं बॅक टू बॅक टाटाचे सगळेच वाघ होतात. चला खेळूया. फलंदाज अविनाश या ठिकाणी वाईड संख्या 31 करले के दिशा में क्या चल रहा है यहाँ पे. मग पावर आहे का तू काहीतरी दाप नको जायचं गाऊन तो बघ बियरची पावरची स्टार घेऊन राऊंड राईट आर्म अर्ध विकेट मारा. दिशेने नुसतं पाणी काढताना पाणी पिवायचं डायरेक्ट पाठवतात. पुढे मॅच 2 असतात. तू घेतलास का तू वेळेला पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतो आपण. खणून काढला. दोन चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या 49. बियरीचा ठोलाच मारला. असं होतं त्याच्यामुळे म्हणून खुश झालाय. अशा किती बक्षीस लावत सगळं जिंकणार. आज तुमचा 200 खाली होणार. लावा फक्त आणखी एक मारता. बॉल गेला तो होत नाही. आता 2 बॉल एकावर 2 फ्री 4 धावसंख्या मात्र वधारते. सुचते पुढे सरकते. हा मात्र चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. धाव पाहिजे का. हा खेळाचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि बघूया वाईट बॉल 4 धावा नाही 4 3 कारल्या 3 कारल्या. चेंडू रेकॉर्ड ब्रेक. हे थांबा मध्ये नको येऊ. 75 धावांचा उच्चांक याच्या स्पर्धेतील 66.
होय, उचली दिली बॉलाला. तर मित्रांनो आमच्या 66 धावसंख्या झालेली आहे. 66. 66 आणि 67 धावांचा लक्ष धावा 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 धाव दे